श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओवी क्रमांक 40. तैसी दोन्हीही मते सूचिती एका कारणाते, परी उपासती ते योग्य ते आधीन असे. हे मार्ग जरी दोन्ही सारखेच असले तरी कोणाचा अधिकार काय तशी त्याची उपासना असते. आपल्याला कल्याण स्वामींचं सांगितलं तर हे आपल्याला कसं शक्य आहे असं आपल्याला वाटेल. त्याला मनाच्या त्यागाची तयारीच असावी लागते. बाकीच्या लोकांचं ते कामच नव्हे. कल्याण स्वामींसारखे किंवा विवेकानंदांसारखे जे असतात ते मूळचेच जन्मजातच तसे असतात. त्यांना कोणत्याच गोष्टी सांगाव्या लागत नाहीत. ते ज्ञान त्यांना कुठून येतं, कसं येतं कुणास ठाऊक. समर्थ रामदास स्वामी घरातून पळून गेले. त्यांना काय कोणी जा म्हणून सांगितलं, शिकवलं, किंवा त्यांनी अगोदर काही पुढच्या योजना आखून ठेवल्या होत्या? नाही. एकदा का परमात्म्याचा ध्यास घेतला आणि त्याच्या नावावर घर सोडलं म्हणजे सगळं काही त्याला अर्पण केलं. या ज्ञानमार्गी लोकांना सामान्य नियम लागू पडत नाहीत आणि म्हणून हे दोन्ही मार्ग भिन्न आहेत. आता एक अप्रतिम दृष्टांत ज्ञानेश्वर महाराज देत आहेत. ओवी क्रमांक 41. देखे उत्प्लवना सरिसा, पक्षी फळासी झोंबे जैसा, सांगे नरू केवी तैसा, पावे वेगा. एक पक्षी आहे, त्याला झाडावरचा आंबा खायचा आहे. तो पक्षी काय करेल? उडत उडत जाईल आणि त्या फळाला झोंबेल. तसं माणसाला करता येणार नाही. त्याला या फांदीवरून त्या फांदीवर जाऊन शेवटी त्या फळापर्यंत पोहोचून मगच ते फळ प्राप्त करून घेता येईल. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, जो ज्ञानयोगी असतो तो एकदम पक्षासारखा उडतो आणि आपल्या फळाला प्राप्त करून घेतो. कर्मयोगी माणूस मात्र पायरी पायरीने जातो, हळूहळू जातो, त्याला वेळ लागतो, परंतु तोही त्या फळापर्यंत कधी ना कधी पोहोचतोच. पुढची ओवी 42. तो हळूहळू ढाळे ढाळे, केवतेनी एके वेळे, तया मार्गाचेनी बळे निश्चित ठाक. या हळूहळूपणाने या फांदीवरून त्या फांदीवर अशा प्रकारे जाऊन केव्हा तरी एकदा तो त्या फळापर्यंत जाऊन पोहोचतो. याचा अर्थ असा आहे की जो या कर्ममार्गामध्ये राहतो तो आज ना उद्या कधी ना कधी आपल्या मुक्कामाला निश्चित पोहोचणार. हे मात्र अगदी पक्क ध्यानात घ्या. पुढची ओवी. तैसे देख पा विहंग ममते, अधिष्ठूनी ज्ञानाते, सांख्य सद्य मोक्षाते आकळीत. ज्ञानमार्गालाच विहंगम मार्ग किंवा पक्षाचा मार्ग असं म्हणतात. सद्य म्हणजे ताबडतोब, नाही का? सांख्य मार्गामध्ये किंवा ज्ञानमार्गामध्ये त्या क्षणी ताबडतोब मोक्ष मिळतो. आणि दुसरी जी आहे कर्ममार्गाने मोक्ष प्राप्त करून घेण्याची, याला क्रममुक्ती असं म्हणतात. सांख्यमार्ग माणसं ज्ञान मिळवतात आणि ताबडतोब मुक्त होतात आणि म्हणून त्याला सद्यमुक्ती असं म्हणतात. पुढची ओवी. येर योगिये कर्माधारे, विहितेची निजाचारे, पूर्णता अवसरे पावते होती. बाकीची जी माणसं आहेत ती कर्मयोगाच्या मार्गाने विहित प्रकारे आचरण करून पूर्णता पावतात.
म्हणजेच त्याला काही काळ लागतो आणि त्याचं रोजचा जो क्रम असतो तो कालबद्ध असतो, ज्याला इंग्लिशमध्ये टाईम बाउंड असं म्हणतात. या दोन मार्गापैकी आपला जो अधिकार असेल त्या मार्गाने आपण जावं. आपण सर्वसामान्य माणसं असल्यामुळे आपल्याला पक्ष्यासारखी झेप घेणं आणि फळाला जाऊन पोहोचणं हे शक्य होत नाही. आणि म्हणून आपण एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर, या खोडावरून त्या खोडावर आणि अशा प्रकारे मार्ग चालत असताना कधी ना कधी आपण त्या फळापर्यंत पोहोचू शकतो. आणि म्हणून कर्मयोगी माणसाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण कर्ममार्गाने जातो आहोत, हळूहळू जातो आहोत, धीम्या गतीने जातो आहोत. आणि म्हणून काही काळ आपल्याला आचरण करत राहणं आवश्यक असतं. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त घडी आल्या विण. नाही का? म्हणून आपल्याला कालक्रमणा करावी लागते, त्या मार्गावरून चालावं लागतं आणि कधी ना कधी आपण अंतिम फळापर्यंत जाऊन पोहोचतो. तो अनुकूल काळ केव्हा येतो हे मात्र काही सांगता येत नाही. आणि तातडी परमार्थामध्ये किंवा अध्यात्मामध्ये अजिबात चालत नाही. म्हणून आपण आपल्या वाट्याला आलेलं कर्म अत्यंत प्रेमाने, आनंदाने, मनापासून करत राहिलं पाहिजे. स्वस्थ राहिलं पाहिजे, शांत राहिलं पाहिजे. योग्य वेळ आली की आपल्याला सगळ्या गोष्टी आपोआप प्राप्त होतात. केव्हा होतील, कधी होतील, कशा होतील हे मात्र सांगता येत नाही. परंतु वाट पाहावी लागते, थांबावं लागतं हे मात्र निश्चित. वेळ येईपर्यंत तुम्ही कितीही जरी धडपड केली तरी त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. आणि वेळ आली की तुम्हाला काहीही न करता सगळ्या गोष्टी आपोआप प्राप्त होतात. आपली वेळ आली की सगळ्या गोष्टी आपोआप होतात, भराभर होतात, विनासायास होतात. कर्मयोगामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला शांतपणाने कराव्या लागतात. व्यवहारामध्ये वागताना, प्रपंचात वागताना, कर्म करताना आपण शांत राहिलं पाहिजे आणि आपल्या वाट्याला आलेलं कर्म प्रेमाने, आनंदाने आणि मनापासून केलं पाहिजे. तुम्हाला कुणी मार्गदर्शक नाही आणि तुम्ही साधन करीत आहात, पण जर ती योग्य वेळ आली की साधन करायला योग्य मार्ग दाखवणारा मार्गदर्शकच तुमच्या आयुष्यामध्ये येतो, तुम्हाला मार्ग दाखवतो. पुष्कळ वेळा ते असं असतं की बऱ्याच गोष्टी तुमच्या जवळच असतात, परंतु त्या तुम्हाला जाणवत नाहीत, समजत नाहीत, दिसत नाहीत. तुम्हाला त्याची आठवण पण येत नाही. आणि म्हणून योग्य वेळ आल्याशिवाय आपल्या आयुष्यामध्ये गुरु देखील येऊ शकत नाही. एकदा का गुरु तुमच्या आयुष्यामध्ये आला की तो तुम्हाला त्या तुमच्या फळापर्यंत निश्चितपणे घेऊन जातो, हे मात्र तुम्ही पक्क समजा. काही वेळेला असं होतं की आधी आपण साधन करू लागतो, आधी आपण त्या मार्गाला चिकटतो आणि काही दिवसांनी आपण त्या मार्गापासून बाजूला जातो. हे असं का घडतं? कारण ती गोष्ट तुम्हाला कदापिही प्राप्त होणार नसते आणि म्हणून काहीतरी घडतं आणि तुम्ही त्या मार्गापासून स्वतःला बाजूला करून घेता. हा सगळा काळाचाच महिमा आहे. महाराज एकदा म्हणाले की भक्तियोगामध्ये काय किंवा कर्मयोगामध्ये काय, जीवाची जी काही वाढ होते त्याला काळाची मदत असावी लागते आणि योग्य तो काळ, योग्य ती वेळ यावी लागते. भक्ती जोपर्यंत वाढत असते ती काही व्यवहारासारखी नाही आणि म्हणून एका जीवाची उन्नती, एका जीवाचं कल्याण, एका जीवाची वाढ ही होत असते. आणि
तो जीव शिवपर्यंत पोहोचून आपला जीवाचा शिव करून घेतो. आणि म्हणून या गोष्टीला ठराविक योग्य वेळ यावी लागते, योग्य काळ यावा लागतो. तोपर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टी शांतपणे सहन कराव्या लागतात. एक फार सुंदर दृष्टांत महाराजांनी दिला आहे. एका राजाची राणी गरोदर होती. तिला 2 महिने झालेले होते. ती म्हणाली, मला 2 महिन्याचं बाळ दाखवा. आता हे शक्य आहे का? बाळ दिसण्यासाठी आपल्याला 9 महिने पूर्ण व्हावे लागतात. हे जसं आहे तसं एक मोठा गुरु आहे आणि अगदी त्याच्या जवळचा अंतरंगातला शिष्य आहे. तरी देखील योग्य वेळ आल्याशिवाय तो गुरु आपल्या शिष्याचं कधीही भलं करू शकत नाही किंवा त्याला आत्मज्ञान देऊही शकत नाही. कारण ती योग्य वेळ येईपर्यंत गुरुला देखील थांबावंच लागतं. या मार्गामध्ये तुम्ही एकदा का राहिलात आणि शेवटपर्यंत टिकून राहिलात की ज्या काही शक्ती तुम्हाला प्राप्त होतात त्या शक्ती, त्या सिद्धी आपण बाजूला ठेवून साधन मात्र सातत्याने करत राहावं लागतं. हे अतिशय कठीण काम आहे. समोरच्या माणसाच्या मनातल्या गोष्टी कळायला लागतात, आपल्याला भविष्य कळायला लागतं, आपल्याला उद्या काय होणार या गोष्टी समजायला लागतात. आणि कोण माणूस येणार, कधी जाणार, कुणाचं पत्र येणार वगैरे अशा गोष्टी आपल्याला आधीच कळू लागतात. मनासारखं घडतं. या सगळ्या सिद्धी प्राप्त होतात आणि म्हणून साधकाने अशा सिद्धींच्या मागे न लागता आपलं साधन करत राहणं हेच कर्ममार्गातलं सर्वात मोठं अवघड काम आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतायत की साधकाने अशा वेळेला फार सांभाळून वागावं लागतं. कीर्तनकार किंवा प्रवचनकार हे लोकांना उपदेश करत असतात. हे फार स्वाभाविकपणे करत असतात. थोडीशी ज्ञानेश्वरी वाचतात, थोडंसं भागवत वाचतात, थोडासा दासबोध वाचतात आणि त्यांना असं वाटायला लागतं की मी आता लोकांना सांगतोय म्हणजे मी ज्ञानी झालो, मला सगळ्या गोष्टी समजायला लागल्या. असं जेव्हा वाटतं तेव्हा त्याला काहीच समजलेलं नसतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि म्हणून इथे परमार्थामध्ये किंवा अध्यात्मामध्ये एक नियम असा आहे, जो मला समजलं आहे म्हणतो त्याला खरं काहीच समजलेलं नसतं. आणि जो मला काहीच समजत नाही असं म्हणतो त्याला मात्र थोडंफार म्हणा किंवा बऱ्याच गोष्टी कळलेल्या असतात. एकदा महाराजांकडे एक विद्वान शास्त्री आले होते आणि महाराज बसलेले असताना एक न्हावी त्यांची दाढी करण्यासाठी तिथे आलेला होता. आणि तो न्हावी महाराजांची दाढी करत बसलेला असताना हे शास्त्री बुवा विनाकारण वाद घालत होते. आणि बराच वाद घातल्यानंतर शेवटी महाराज त्यांना म्हणाले की जो मला काही कळत नाही म्हणतो असा माणूस मला आवडतो आणि मला कळतंय, मला माहीत आहे असं म्हणणारा माणूस मला अजिबात आवडत नाही. बराच वेळानंतर शास्त्रीबुवांनी हे मान्य केलं आणि मग शेवटी शास्त्रीबुवा म्हणाले, मला काही कळत नाही हेच बरोबर आहे. गीता हा तत्त्वज्ञानाचा ग्रंथ आहे. म्हणून अगोदर आपल्याला तो नीट समजणं आणि त्याचा अर्थ समजून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. माणसाच्या बुद्धीमध्ये पर्याय असतात. प्रत्येक प्रश्नाला उत्तराचे 2-3 पर्याय असतात. म्हणजे साधारणपणे प्रत्येक प्रश्नाची उत्तरं अगोदरच ठरलेली असतात. ज्ञानेश्वर महाराज हे अद्वैत परंपरा पाळणारे तत्त्वज्ञानी आहेत. अद्वैत याचा अर्थ 2 नाही 1. म्हणजे
मानवी बुद्धी ही कायम द्वैतामध्ये काम करते. आपल्या मानवी बुद्धीला अद्वैतामध्ये जाता येत नाही. ती बाजूला पडते किंवा पराभूत होते. म्हणून आपली बुद्धी जेव्हा काम करते तेव्हा जाणून घेणारा मी आणि जे जाणायचंय ती गोष्ट, या दोन गोष्टीमध्ये द्वैत आपल्याला आढळतं. इथे मी आणि तू असं मी तू पण असल्यामुळे द्वैत आहे. परंतु ज्ञानेश्वर महाराजांच्या मनामध्ये मात्र मी वेगळा आहे आणि भगवंता तू वेगळा आहेस असं मी तू पण नसल्यामुळे दोघेही आपण एकच आहोत हा भाव त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराज हे अद्वैतवादाचे फार मोठे तत्त्वज्ञ होऊन गेले. परमार्थामध्ये एक मुख्य लक्षण असं आहे की माणसाने स्वतःशी प्रामाणिक राहायला पाहिजे. कर्माचा विचार करताना काही गोष्टी आपण प्रामाणिकपणे कबूल कराव्या लागतात. आत्तापर्यंत जे कर्म आपल्या वाट्याला आलं ते सगळं कर्म आपल्याला आवडलं का? आपण ते मनापासून केलं का? अनेक कर्म आपण आपल्या मनाविरुद्धच करत असतो. म्हणजेच आपल्या मनासारखं काहीच घडत नाही. हाच प्रपंचाचा, संसाराचा नियम आहे, धर्म आहे. हे कर्म नको, मला माझ्या आवडीचं कर्म मिळावं असं जरी आपण म्हटलं तरी तसं घडत नाही. हे कर्म नको, दुसरं काहीतरी कर्म करूया आणि म्हणून आपण कर्म सोडूही शकत नाही. हीच या अध्यात्मातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.